मक्याचे पकोडे. सुटलं ना तोंडाला पाणी? चला मग बनवूया कुरकुरीत आणि झणझणीत मक्याचे पकोडे. मक्याचे पकोडे बनवण्यासाठी सुरुवातीला आपण घेतलेला आहे मका. मक्याचे पूर्ण दाणे घेतले, पण त्यातले काही अर्धे दाणे आपण चॉप केले आहेत आणि काही दाणे वेगळे काढून ठेवलेले आहेत. मक्याचे दाणे छान चॉप झाले की चॉपरमध्ये आपण घेतले कांदे आणि 5-6 मिरच्या आणि कांदे छान चॉपरमध्ये बारीक बारीक कापून घेऊ. आणि एका पातेल्यामध्ये आपल्याला बारीक केलेले मक्याचे दाणे आणि थोड्या साईडला जे काढून ठेवले होते ते दाणे घेऊन त्याच्यात कांदे आणि मिरची जे बारीक केलेले होते ते आणि कोथिंबीर हे मिक्स करू. त्यानंतर आपण जिरा, हळद आणि थोडीशी तिखट, मिरची असल्यामुळे तिखट थोडेसे कमी घ्यायचे. त्यानंतर धणेपूड आणि चवीपुरता मीठ आणि थोडे ओवा आपल्याला हातामध्ये थोडे कुस्कुरून घ्यायचे आहेत. तसेच त्याचप्रमाणे सोपसुद्धा हातामध्ये थोडेसे कुस्कुरून त्यात टाकायचे आहे. त्यानंतर तीळ आणि 4 चम्मच बाइंडिंगसाठी म्हणून आपल्याला बेसन घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आहे. पाणी टाकून त्यांना मिक्स करायचे आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला तो मिश्रण एका साईडला ठेवून एका पातेल्यामध्ये आपल्याला थोडं तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल गरम झालं की ओला हात घेऊन तो मिश्रण आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे. तेलामध्ये छान त्याला लाल रंग येईपर्यंत तळून घ्या. तळलेले थोडे ब्राऊन कलर होतपर्यंत त्याला छान तळून घ्या. बरं का मंडळी, आता छान तळत आहेत. तळून झाले की आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. प्लेटमध्ये काढून झाल्यावर त्याला छान गरमागरम सर्व करा. त्यासोबत टोमॅटो सॉस आणि मिरची घेऊन घ्या त्याचा आनंद. पकोडे आवडले असतील तर लाईक आणि सबस्क्राईब